सायबर नावाचं एक सेंट्रल असं ऑर्गनायझेशन किंवा केंद्रीय कार्यालय मुंबईमध्ये आहे. आपल्याला आमचं ऑफिस आहे आणि नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट हे अनेक वर्षापासून त्याचं काम चालू आहे. नजीकच्या महिन्यामध्ये काही दिवसामध्ये त्याचाही ओपनिंग होणार आहे. पूर्ण जगामध्ये असा कुठेही प्रोजेक्ट नाही आहे, असा प्रोजेक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. त्याची पार्श्वभूमी कदाचित आपल्याला माहीत असेल, पेपरमधून काही बऱ्याच वेळा माहिती पण आलेली आहे. पुढे त्यामध्ये 6 व्हर्टिकल्स आहेत. त्यामध्ये कमांड सेंटर आहे, त्यानंतर सर्टिन आहे, सेंटर फॉर एक्सलन्स आहे, त्याचबरोबर सॉक आहे, नॉक आहे आणि पोलीस स्टेशनसुद्धा आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन आहे. याचा सर्वांचा अर्थ एकच आहे की जो कोण विक्टीम आहे, ज्याची कोणाची तक्रार आहे, ज्याची कोणाची बदनामी झालेली आहे, त्याचे पैसे गेलेले आहेत, या लोकांनी 1930 ही जी आता फॅसिलिटी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर यांनी जी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये असे 100 लोक कॉल रिसीव्ह करतील. त्याची कोणाची सायबरची कंप्लेंट असेल, त्या ठिकाणी टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड असलेले साधारणपणे 40 इंजिनियर्स कार्यरत असणार आहे. त्याच्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा कार्यरत असणार आहे. आणि या लोकांची कंप्लेंट आल्यानंतर ती कंप्लेंट रजिस्टर करणं, त्याच्यानंतर ते इंजिनियर्स लोक त्याची टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन करतील. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला ती कंप्लेंट जाईल, पोलीस स्टेशनला ती कंप्लेंट लॉज केली जाईल. महत्त्वाच्या कंप्लेंट महाराष्ट्र सायबर या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टमध्येच त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल. कारण का पूर्ण भारतभर सायबर गुन्हेगारांची संख्या तशी जास्त नाही. फक्त त्याच्यातलं मोजमाप एवढंच आहे, एखादी मोठं संघटना तयार करतात आणि दिवसाला साधारणपणे 1 कोटी ते 2 कोटी लोकांना ते टार्गेट करतात. भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की आज 140 कोटीचा आपला देश आहे, त्याच्यावरही गेलेला असेल कदाचित नवीन सेन्ससप्रमाणे. त्याच्यामध्ये 120 कोटी लोक ते इंटरनेटचा वापर करतात. त्यामध्ये साधारणपणे आकडा असा आहे की 80% लोक हे स्मार्टफोनचा वापर करतात. आणि 140 कोटी लोकांमध्ये साधारणपणे 75 कोटी लोक हे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत. सोशल मीडिया हे आपल्याला समाजातलं काय ठेवायचं आहे, आपल्या मित्रमंडळीला काय द्यायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा व्हिडिओच्या स्वरूपात असेल, आपल्या फोटोच्या स्वरूपात असेल, आपली माहिती असेल, आपल्या लायकिंग असतील, डिसलायकिंग असतील, या सर्व प्रकारची माहिती या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकाच्या संपर्कात राहतात आणि ती माहिती दिली जाते. त्याचा फायदाही बऱ्याच लोकांना झालेला आहे. आज आपण जर ग्रामीण भागात जर बघितलं, अशा काही कला आहेत, असे काही उत्तुंग असे लोक आहेत की त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळाला, यूट्यूबचा मिळाला, इंस्टाग्रामचा मिळाला. त्या माध्यमातून ते त्यांची जी कला आहे किंवा त्यांच्याकडे जे ज्ञान आहे किंवा त्यांनी जे काही वर्कआउट केलेलं आहे ते जगापुढे मांडतात. एखादी गृहिणी असेल, आता तुम्ही नुकतंच तो भाग जर बघितला, अशी ते गौतमी पाटील नावाची एक डान्सर आहे, अतिशय म्हणजे निग्लेक्टेड फॅमिलीतून आलेली, कुठल्याही प्रकारचं कुटुंबाचा काही वारसा नाही. अशा परिस्थितीतून केवळ ह्या सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी आपलं त्या क्षेत्रातलं नाव कमवलेलं आहे आणि मुलींनाही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि प्लॅटफॉर्म म्हणजे हे सोशल मीडियाची अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळं सगळेजण ह्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. आणि ही जी सगळे जे लोक जगातले जे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे, हा डाटा कुठेतरी जनरेट होतो. जेव्हा तुम्ही मेडिकलच्या दुकानात जरी गेला, एखादं काही मेडिकलचं औषध वगैरे घेतली तर तो लगेच तुम्हाला विचार तुमचा मोबाईल नंबर आहे, म्हणजे तो कुठेतरी डेटा क्रिएट होतो. मोबाईल नंबर तुमचा घेतला की तुमच्या KYC तयार, तुमचे बँकेचे अकाउंट असतात किंवा बँकेत तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती तुम्ही कुठेतरी व्हिजिट केला तर तुम्हाला काही माहिती विचारली जाते. काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये डेटा तयार होतो, काही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये डेटा तयार होतो. आणि बऱ्याच वेळा तुम्ही वेगवेगळ्या सर्च इंजिनमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही काही सर्च जे करता तो सुद्धा एक डाटा तयार होतो. हा सगळा ओपन सोर्स डाटा आहे आणि जगामध्ये ह्या डेटावरती कोणाचाही कंट्रोल नाही. आणि
जगामध्ये या फेसबुक या अशा डेटा कंपन्या ज्या तयार झालेल्या आहेत, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, या ज्या सगळ्या कंपन्यांचे सर्व्हर्स किंवा त्यांची जी डेटा सेंटर्स आहेत ती सगळी अमेरिकेमध्ये आहेत आणि पूर्ण जगभर यांनी त्यांचं साम्राज्य पसरवलेलं आहे. असंही सांगितलं जातं की अमेरिका, चायना नंतर यांचा या सायबर गुन्हेगारांचा सायबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करून पैसे कमवण्याचं GDP जास्त आहे. 3 नंबरला ते भारताच्या GDPच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा त्यांचं एकत्रित उत्पन्न सायबर गुन्हेगारांचा सर्व जगभरातलं हे जास्त आहे. इतकी त्याची व्याप्ती वाढलेली आहे. त्याच्यामध्ये बाकीचं ते काही करत नाही आहे, लोकांची फक्त फसवणूक. कारण का आता भारताचा जर विचार आपण जर केला तर बरीचशीच अशी मुलं आहेत की ग्रामीण भागातली शाळा शिकलेली असतात. ग्रामीण भागातले कल्चर त्यांच्याबरोबर असतं. म्हणजे कल्चर म्हणजे काय, त्या मुलाला असं वाटतं की माझ्या आईवडिलांना बघायला पाहिजे, बहीण भावांना बोलता पण निर्माण होते. कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये तो स्कूल झालेला नसतो. या सर्वांचा ते फायदा घेतात आणि सगळ्यात शेवटी जे सम कॉस्ट म्हणतात, म्हणजे बुडालेल्या बुडीत चाललेल्या खर्चाची पण त्याला चूक जरी माहीत जरी झाली तरी पण तो करतच राहतो. त्याला माहीत असतं की मी जे करतोय, सायबर गुन्हेगार जेव्हा एखाद्या व्यक्तीला फसवतो त्यावेळेला कधी त्या व्यक्तीला कधीतरी वाटतं की फसवला जातोय, तरी पण तो पाठीमागे येत नाही. कारण का ती एक मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचा पण एक सायबर गुन्हेगार हे गैरफायदा घेत असतात. आणि या सर्व लोकांच्या पासून आता महाराष्ट्रामध्ये जर विचार जर केला तर आम्हाला रोजचे 4,000 ते 5,000 कॉल येतात. अजून आमची यंत्रणा एवढी सक्षम नाही आहे. आमच्याकडे 4,000 ते 5,000 कॉल येतात. दर दिवशी भारतातून 3 कोटी रक्कम रिपोर्टेड ही सर्वसामान्यांची गोरगरिबांची जाते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये रिटायर्ड माणूस इंजिनियर रिटायर झाले. त्यांच्याकडे काही पैसे होते, ते सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांना कुठंतरी असं जाणवलं, कुठंतरी वेबसाईटवरती लिंकवरती माहिती मिळाली की इन्व्हेस्टमेंट जर केली तर हे आपले सगळे पैसे डबल किंवा जास्त रेटनी बँकेत ठेवले तर साधारणपणे लॉजिक असं होतात 6% व्याज मिळतं, तर इकडे आपल्याला 15%, 20% मिळेल. त्यांनी ते पैसे गुंतवले आणि जवळजवळ 3.25 कोटी त्यांनी खर्च केले. सगळं झाल्यानंतर कळालं की कारण का 59 वर्षे वय झालेल्या माणसाची पूर्ण आयुष्याची जी कमाई आहे ती डबल टिबल होईल या उद्देशाने त्यांनी त्या सायबर गुन्हेगारांनी त्याच्या सर्व पैशावरती गल्ला मारला. आणि जेव्हा ते पोलीस स्टेशनला गेले लोकांना माहिती नाही 1930 म्हणजे काय आहे माहीतच नाही. cybercrime.gov.in ही पोर्टल आहे, ते इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने तयार केलेलं आहे. त्या पोर्टलवर पहिल्यांदा लोक सुरुवातीला काय करतात की पोलीस स्टेशनला काही गरज नाही, पोलीस स्टेशनला लगेच धावपळ करायची गरज नाही. तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, तुमच्याकडे लॅपटॉप आहे, तुमच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन आहे. पहिलं तुम्ही ते ओपन करा. त्याच्यामध्ये cybercrime.gov.in नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावरती तुमची कंप्लेंट रजिस्टर करा. ज्या मोमेंटला तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करता त्या मोमेंटला त्या पोर्टलमधून एक ईमेल जनरेट होतं आणि जे कल्प्रिट आहे सायबर गुन्हेगाराचं जे अकाउंट आहे ते पहिलं फ्रीज केलं जातं. आपला मुद्दा तिथं आहे, पहिलं ते अकाउंट फ्रीज होणं गरजेचं आहे. आणि हे जर 3 तासाच्या आत जर केलं तर आपले सगळे पैसे सेव्ह होऊ शकतात. सर यालाच आपण गोल्डन आवर म्हणतो, बरोबर? यालाच आपण गोल्डन आवर म्हणतो. कारण का 3 तासामध्ये जनरली कुठल्याही बँकेमध्ये ऍक्शन होत नाही. त्या अकाउंटवरती पैसे गेल्यानंतर 3 तासाच्या आत ज्या मुवमेंटला तुम्हाला SMS येतो बँकेकडून की तुमच्या अकाउंटमधून एवढे पैसे डेबिट झालेले आहेत किंवा तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला जाणीव होते माझी फसवणूक होते आहे, तरी पण आपण ते पैसे पाठवतो. त्या मुवमेंटला तरी आपल्याला कळतं की आता माझे पैसे गेले, झाली पहिली एक चूक झालेली आहे, पण दुसरी चूक करायची नाही. आणि त्यासाठी हे फाउंडेशनने जे अवेअरनेस प्रोग्राम किंवा सायबर वॉरियर्सची तयार केली हे फार महत्त्वाचं काम आहे, अतिशय महत्त्वाचं काम आहे. कारण काय बाकीचं ठीक आहे, बदनामी झाली, हे झाले, ते झाले, ते दोघं एकमेकाला ओळखत असतात. त्याला जाऊन काहीतरी करेल, पोलिटिशियनला जाईल, कंप्लेंट करेल, शोध घेईल, IP ॲड्रेस शोधेल, डेटा काढून घेईल, इव्हिडन्स तयार होईल, त्याला शिक्षा होईल. तो भाग वेगळा आहे. पैसे गेल्याने पैशाचं नाटक कुणालाही करता येईल. काही जरी झालं तरी या जगात जगण्यासाठी आणि खास करून या शहरामध्ये राहण्यासाठी लाईफस्टाईल चेंज झाल्यानंतर पैशाशिवाय आपला काही चालत नाही.
हे जे पैसे जर गेलेले असतात ते पहिलं तुम्ही लॅपटॉप स्मार्टफोन ओपन करा, त्याच्यावरती ते बघा. दुसरं आहे ते जर जमत नसेल, कधी कधी साईट हँग झालेली असतात, तर तुम्ही 1930 ला कॉल करा. पोलीस स्टेशनला जायची गरजच नाही. इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, ते आरोपीच पकडायचे किंवा निम्म्यातलीच अमाऊंट तुमची फ्री झालेली आहे, पोलीस स्टेशनला जाऊन बसा. आरोपी पकडणं यासाठी तुमची FIR होणं फार गरजेचं आहे. FIR झाल्यानंतरच पोलिसांना सर्च सीझर अरेस्ट ह्याच्या पावर पोलिसांना दिलेल्या आहे, त्या कुठल्याही यंत्रणेला नाही. आणि याचा पण गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. बऱ्याच वेळा ते सांगतात की तुमच्या नावाने गिफ्ट आलेलं आहे, असं त्याला भरपूर मॅनेज केलं जातं. त्या गिफ्टमध्ये नार्कोटिक सापडलं, त्याच्यामध्ये काहीतरी तुमचा हे सापडलं, मग आता तुमच्यावरती केस झालेली आहे, मग असं कुठंतरी त्याला स्कायपीवरती कॉल करायला सांगतात. मग तिथे एखादा आमच्यासारखा ड्रेस घातलेला माणूस बसलेला असतो. पॉलिटिशियनला जे नेहमीचे जे फोटो असतात, राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे त्यांचे फोटो लावलेले असतात माननीयांचे, आणि त्या सेटअपमधून तो बोलत असतो. आणि त्याच्यामध्ये असं होतं की दरम्यानच्या काळामध्ये इतकं ब्रेन वॉश करून 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 पैसे काढले. बऱ्याच लोकांचे अनेक कारणास्तव पैसे गेले. कोणाला इन्शुरन्स कंपनीमधून कॉल आले आहेत, कोणाचे पेन्शन मिळत नाही तिथून कॉल आलेले आहेत, कोणी पोर्टलवरती गेला, ते पोर्टल फेल केलं, तिथं पैसे गेले, असं बऱ्याच घटना झालेल्या आहेत. तर त्यामुळं पहिलं 1930ची जनजागृती, त्याचबरोबर cybercrime.gov.in या पोर्टलची जनजागृती, आणि त्याचबरोबर हे स्मार्टफोन यूज करत असताना इंटरनेटवरती आपण जेव्हा जातो तेव्हा काय काळजी घ्यावी यासाठी जे वॉरियर्स तयार करण्याचं जे काम केलेलं आहे युकी फाउंडेशनने, ते अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. आणि हे सर्व एक प्रकारची देशी सेवाच आहे. कारण आजच्या घडीला आमच्या रेकॉर्डप्रमाणे 2019 नंतर 1300 कोटी रुपये फक्त महाराष्ट्रातून गेले. पूर्ण भारताचा विचार जर केला तर ही रक्कम आणखी जास्त असते. आणि याच्यातले जे अलर्ट नागरिक होते त्या लोकांचे 134 कोटी सुद्धा वाचलेले आहे, म्हणजे 10% रक्कम वाचलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, आपला लहान मुलगा काय करतो, आई वडिलांनी काय काळजी घ्यावी, ते पॅरेंटल लॉकची सिस्टीम असावी. आपण OTP कोणाला शेअर करू नये, कोणाला पिन नंबर देऊ नये, किंवा आपल्या आता पूर्ण भारतामध्ये 15 लाख कोटीचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे UPIच्या माध्यमातून. आपली जी NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, RBI आणि इतर बँकांची एक संस्था आहे. नो लॉस नो प्रॉफिट या बेसिसवरती त्यांनी UPI सिस्टीम आणली आहे. UPI सिस्टीम म्हणजे पहिलं चेकबुकवरती सही करा वगैरे असं तसं आता काही नाही. बँकेत जायची गरज नाही, कुठलीही ट्रान्झॅक्शनला पैसे लागत नाही. UPI सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. त्या UPI सिस्टीमचा पण सायबर गुन्हेगार प्रयत्न आहे, परंतु अतिशय प्रोटेक्टेड आहे. UPI म्हणजे तुमच्या बँकचं लाभ तुमच्या हातात, त्याला एक पिन नंबर असतो. ते ऑलरेडी क्रेडेन्शियल ते व्हेरीफाय केलेले असतात ऑनलाईन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पिन नंबर दिलेला असतो आणि मग तुमच्या ट्रान्झॅक्शन होत असतं. हे सरकारचा प्रयत्न आहे. आज गडपाड्यातल्या किंवा गोरगरीब किंवा झोपडपट्टी इकडं तिकडं स्ट्रीट वेंडर्स वगैरे या लोकांना लोन मिळत नाही बँकेत, देतच नाही त्यांच्या, त्याच्याकडे मस्त पैसे आहेत पण लोन मिळत नाही. कारण